तो की सेक्शुअल इंटरकोर्सलाच प्रॉब्लेम आहे लोकांना. अच्छा, वेळच मिळत नाही. हो, सकाळी मुंबईला जातो, रात्री येतो, आम्ही थकलेलो असतो. बरोबर आहे. म्हणजे इट्स अन ऍक्ट ना, राईट विच यू राईट शुड राईट. एन्जॉय. ऑफकोर्स ऑफकोर्स. म्हणून जर का सेक्शुअल हिस्ट्री विचारली तर आमचं महिन्यातून एकदा होतं. मग कशी प्रेग्नन्सी एका मैत्रिणीचं मी पोस्ट प्रेग्नन्सी डिप्रेशनमुळे सुसाईड. पोस्ट प्रेग्नन्सी नंतर पण जे डिप्रेशन येतं, पोस्टपार्टम डिप्रेशन जे म्हणतात, ते पूर्वी ऐकवातच नव्हतं. बरोबर. आता हे जेन्युइनली खूप वाढायला लागलेलं आहे. पण अशा पण बायका तुम्ही कधी बघितल्यात का की ज्यांना करिअरमुळे दूध पाजताच येत नाही किंवा ते पाजत नाही, दे आर नॉट दॅट मच कीन आणि असतात पण कमी आहेत. क्रिएट ब्रेस्ट फिडिंग मध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण कमी आहे. आता ते कसं झालेलं असतं, 50 नंतर अजून वेगळा लाईफस्टाईल, बरोबर, वेगळा फेज आहे स्त्रीचा. बरोबर. त्यांच्यामध्ये पाळी गेलेली आहे, हायपरटेन्शन, डायबिटीज, थायरॉइड, स्टार्ट लिव्हिंग लाईफ म्हणतात तसं. पोस्ट मेनोपॉझल इट्स अ स्टार्ट असं आम्ही म्हणतो. आता खूप वेळेला असं होतं की गोळी घेतल्यावरच मला पाळी येते. आता कुठली 14-15 वर्षाची मुलगी आली, आधी नवीन असा विषय आहे की महिन्याला तिला पाळी यायची गरज नाही. अच्छा, 8 ते 9 पाळ्या आल्या तरी बस झालं. तर बरोबर. फर्टिलायझेशन म्हणजे त्या शुक्रजंतू आणि अंड्याचं फर्टिलायझेशन चान्सेस असतात, पण हे होत नाही. म्हणून पाळी त्यांची येत नाही. बरोबर. म्हणून जर का तुमची अनओव्युलेटरी सायकल असतील, म्हणजे तुमचं तर फर्टिलायझेशन कसं होईल? आता सॅनिटरी पॅड्स पण हार्मफुल आहेत असतो, त्याचे काय वेगळे उपाय आहेत आणि ते किती सेफ आहेत? सॅनिटरी पॅड्स हार्मफुल नाही आहेत, इको फ्रेंडली नाही आहेत असं म्हणायला, पण कप्स आर सेफ, एवढं नक्की. पण IVF बद्दल बोलतो, IVF प्रक्रियेतून जाताना कपलला काय काय मेंटल स्ट्रेस फेस करायला? मेंटल आणि फायनान्शियल तर आहेच, कारण तो एवढा असतो. आता त्याच्यामुळे पण त्याच्यामुळे आणि परत गॅरंटी नाही. आजकाल खूप लोक म्हणतात की आता सगळीकडे डॉक्टर सी सेक्शनच करायला सांगतात, तर ह्याच्यात किती तथ्य आहे आणि ह्याच्याबद्दल काय? सिझेरियन सेक्शनचं प्रमाण वाढलं आहे तर म्हणतात ते सत्य आहे. सो आता आपण पेरीमेनोपॉझल महिलांबद्दल बोललो. आता अजून एक मला छोटासा प्रश्न माझ्या मनात येतोय की आपण म्हटलं की हॉर्मोनल चेंजेसमुळे सुद्धा मेंटल डिप्रेशन येऊ शकतं. ओके, तर कधी कधी पोस्ट प्रेग्नन्सी नंतर पण जे डिप्रेशन येतं ते पण खूप सिरियस असतं. आता माझ्या एका मैत्रिणीचं मी ऐकलेलं उदाहरण देतो. म्हणजे शी इज 2 वर्ष माझ्यापेक्षा लहान आहे आणि पोस्ट प्रेग्नन्सी डिप्रेशनमुळे सुसाईड केलं. आणि हे एवढ्या लेवलवरती होऊ शकतं. अगदी काय माहितीये का, ओव्हरऑल मेंटल वेलबिंग हा विषय खूप दुर्लक्षित आहे. म्हणजे असं ना, सायकॅट्रिस्ट कडे जायचं म्हणजे कोणतरी आपण वेडच असं नाही राहिलेलं. राईट. म्हणून मेंटल वेलबिंग हे खूप महत्वाचं आहे. आणि हे जे हार्मोन्स मी सांगितलं ना, हे सगळ्याचा अल्टिमेटली हार्मोनल बॅलन्सेस. प्रेग्नन्सी सुद्धा काय होतेच ना, म्हणजे पाळी आलेली नाहीये तिला, डिलिव्हरी झाल्यावर एक तर प्रेग्नन्सी मधून ती स्त्री गेलेली आहे. बरोबर. डिलिव्हरी झाल्यावर ब्रेस्ट फिडिंग ही खूप मोठी गोष्ट असते. पूर्वी खूप सपोर्ट सिस्टीम असायची, ती सपोर्ट सिस्टीम नाहीये. बरोबर. आता न्यूक्लिअर फॅमिली माहिती नसतात गोष्टी. आता ह्याच्यामुळे खूप लोकांना, खूप मुलींना डिप्रेशन, पोस्टपार्टम डिप्रेशन जे म्हणतात, ते पूर्वी ऐकवातच नव्हतं. बरोबर. आता हे जेन्युइनली खूप वाढायला लागलेलं आहे. आणि हे आयडेंटिफाय करणं हे खूप महत्वाचं आहे. बरोबर. म्हणजे हे लाईफ पार्टनरनी किंवा त्यांच्या घरच्यांनी, आणि देयर आर सिम्पल रेमेडीज फॉर इट. सी, इट नीड्स काउन्सिलिंग. बरोबर. देयर आर नो मेडिसिन्स फॉर दिस. राईट. बट असं काही नाहीच आहे. असं कसं आमची खूप वेळेला, अरे आमच्याला 4 मुलं झाली, आम्हाला काहीच झालं नाही. बरोबर. आई किंवा तिची सासू सांगते आम्हाला कुठे काय झालंय, कसलं डिप्रेशन वगैरे काहीतरी. तसं नाहीये, अजिबात निग्लेक्ट करता कामा नये. आणि त्याचा इन्सिडन्स वाढायला लागलेला आहे. कारण ते परत लेट प्रेग्नन्सीज आहेत, सपोर्ट सिस्टीम नाहीये, त्या स्त्रीला एकटं वाटतंय, तिला ब्रेस्ट फिडिंग करता येत नाहीये. ब्रेस्ट फिडिंग ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि ती निग्लेक्ट करून चालतच नाही. कसं होतं, स्त्रीला पाजायचं आहे, तिला शिकवलं गेलं नाहीये, ते बाळ रडताय, इट्स अ व्हेरी व्हेरी ट्रॉमॅटिक सिच्युएशन. बरोबर. आणि मग तो ट्रॉमा काय, मग तुला जमत कसं नाही, करा. मग सगळे सांगतात ब्रेस्ट फीड करा, तिला स्वतःला पाजायचं आहे, पण ते जमत नाही. त्यांनी डिप्रेशन येतात बायकांना. असे किती बायका येतात की येऊन रडतात की माझं बाळ मला पाजता येत नाही. पाजता येत नाही म्हणजे ती शिकलेली नसेल म्हणा, नसतं. म्हणजे यू आर नॉट ट्रेन, की नाही जमत, म्हणजे यू नीड सम सपोर्ट सिस्टीम. बरोबर. मग नसतं कोणी घरी. आणि ह्याच्यामुळे जे चालू झालं, पण त्यांनी दूध अजून कमी येतं. म्हणजे हे सगळं अल्टिमेटली ते जो प्रोलॅक्टिन सिक्रेशन आहे तिथे इफेक्ट होतो. मग अजून दूध कमी आलं की त्याच्यासाठी औषधं घ्या. ती विशेष सायकल जी आहे ती ब्रेक करायला पाहिजे. म्हणून प्युरपेरियल टाइम
देर आर सो मेनी चेंजेस विच आर हॅपनिंग, दे हॅव टू बी टेकन केअर. अर्ली साईन जरी असेल ना तरी ताबडतोब दे हॅव टू कन्सल्ट. डिनायल मध्ये राहून चालणार नाही नाही, अजिबात नाही चालणार. असं नाही, त्या सिरियस ते सांगतात, झोप होत नाही, रात्र रात्र जागायला लागतं. आता करतात बायका, मी म्हटलं सहनशक्ती आहे बायकांची, सॅल्यूट आहे त्यांना. इट इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट टू गो थ्रू इट, पण करतात बायका. म्हणजे याच्यात काय आय एम नॉट असं काही करत नाही तशातला भाग नाही, पण ज्यांना ह्या साईन्स आहेत की त्यांना असं वाटायला लागलंय किंवा त्यांच्या घरच्यांना वाटतंय की बाबा शी इज चिडचिड वाढली आहे किंवा दे हॅव टू टेक सिम्पल काउन्सिलिंग असतं आणि बहुतेक वेळेला इट गेट्स ट्रीटेड. पण इट शुड बी आयडेंटिफाईड अँड प्रॉपर अर्ली ट्रीटमेंट शुड बी टेकन, याच्यात वादच नाही. परफेक्ट. अजून एक महत्वाचं, आता आपण म्हटलं की मुलाला आईच्या दुधाची जेवढी गरज असते, ओके, त्यामुळे पण कधी कधी आईला डिप्रेशन येतं. पण अशा पण बायका तुम्ही कधी बघितल्यात का की ज्यांना करिअरमुळे दूध पाजताच येत नाही किंवा ते पाजत नाहीत, म्हणजे दे आर नॉट दॅट मच कीन, आणि असतात पण कमी आहेत. म्हणजे हल्ली कसं आहे माहितीये का, हल्ली शहरामध्ये सुद्धा ऑफिसेसमध्ये सुट्ट्या 3 ते 6 महिने सुट्ट्या असतात, पेड. म्हणजे आय थिंक देअर लिव्हज आहेत, मॅटर्निटी आणि ब्रेस्ट फिडिंग ही ह्याला खूप महत्व समाजाला आपल्या, म्हणजे WHO ने तर इट्स समथिंग विच इज व्हेरी नेसेसरी फॉर नॉट फॉर द बेबी, फॉर द मदर ॲज वेल, फॉर द मदर ॲज वेल. म्हणजे ते बॉन्डिंग बाळाचं आहे. आणि ब्रेस्ट फिडिंग मदर्स मध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण कमी आहे. अच्छा. हो, म्हणजे प्रश्नच नाही. ब्रेस्ट फिडिंग वर्षभर कुठल्या स्त्रीने केलं तर त्यांच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण कमी आहे. म्हणून ब्रेस्ट फिडिंग इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द बेबी ॲज वेल ॲज द मदर. म्हणून हे आयडेंटिफाय झाल्यापासून बहुतेक कमी झालंय. आता खूप कमी पर्सेंटेज आहे की त्यांना ते नाही करायचं, बरोबर, त्यांना ते दूध बंद करायच्या वगैरे किंवा जमतच नाहीये किंवा काही जणांना जेन्युइनली दूध कमी असतं, पण ते काय फोर्स नाही येऊ शकत. बरोबर. तर मग त्यांच्यामध्ये पण दिस अ स्मॉल पर्सेंटेज. पण ब्रेस्ट फिडिंग हा इश्यू, हा टॉपिक हा फार महत्वाचा आहे आणि त्याच्यावर प्रॉपर ट्रेनिंग. कारण पूर्वी कसं व्हायचं माहिती आहे का, पूर्वी खूप सपोर्ट सिस्टीम असायची. पूर्वी हे घरीच शिकवलं जायचं, आई शिकवायची. तसं नाही आहे. म्हणजे देर आर सर्टन सोशल चेंजेस विच आर हॅपनिंग. त्याच्यामुळे या गोष्टी, म्हणजे इट इज आवर जॉब टू बी व्हेरी फ्रँक विथ यू. गायनेकॉलॉजिस्टचा जॉब आहे. आमच्या हॉस्पिटलमध्ये देर इज अ प्रॉपर काउन्सिलर आणि वी गिव्ह लॉट ऑफ फोकस आहे. आमचा खूप फोकस आहे बेबी फ्रेंडली हॉस्पिटलमध्ये या गोष्टी. ब्रेस्ट फिडिंग इज अ व्हेरी व्हेरी, म्हणजे ब्रेस्ट फिडिंग करा सांगून नाही चालत, कसं करा, का करा, कारण करायचंच असतं. बहुतेक बायकांना ब्रेस्ट फिडिंग करायचंच असतं. बरोबर बरोबर बरोबर. ग्रेट. सो आता हे झालं पेरिमेनोपॉझल बायकांबद्दल. सो मिनोपॉज ज्यांना येतो किंवा त्याच्यानंतरचं डिप्रेशन किंवा त्यांना काय काय काळजी घेतली पाहिजे? आता ते कसं झालेलं असतं, 50 नंतर अजून वेगळा लाईफस्टाईल, वेगळा फेज आहे त्यांच्यामध्ये. पाळी गेलेली आहे, आणखीन परत मुलांची लग्न झालेली आहेत, म्हणजे ते अजून एक वेगळाच हे चालू होतो, दुसरी इनिंग, वेगळी इनिंग चालू झालेली आहे. परत सेक्शुअल म्हणजे सेक्स लाईफ जे आहे ते आता खूप जणांचं, म्हणजे काय बहुतेक जणांचं ते कमी झालेलं असतं. बरोबर. म्हणून त्या फेजेस मध्ये तुम्हाला एकतर वजनावर लक्ष देणं फार गरजेचं आहे. सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन मी सांगितलंच. आणखीन आधी तुम्ही स्क्रीनिंग सांगितलं ते आहेत सगळ्यांसाठी. आणि बेसिक हायपरटेन्शन, डायबिटीस, थायरॉइड, जे लाईफस्टाईल रिलेटेड जे डिसीज आहेत त्याच्यावर नक्कीच बायकांनी लक्ष देणं गरजेचं आहे. स्वतःची हॉबी हे करणं. आणि सिंपल गोष्टी, म्हणजे स्टार्ट लिव्हिंग लाईफ म्हणतात तसं पोस्ट मेनोपॉझल इट्स अ स्टार्ट असं मी म्हणतो. आणि यू शुड स्टार्ट लिव्हिंग लाईफ. तुमचं आता करिअरही झालेलं आहे, ती फेज अशी असते की करिअर झालेलं आहे, यू आर सॅटिस्फाईड, आणि मग या गोष्टींमध्ये आपला परत पार्टनर याचा रोल खूप मोठा आहे. कम्युनिकेशन, त्यांच्यातलं बॉन्डिंग पण खूप मॅटर करतं. हॉट फ्लशेस, गरम गरम वाटतं, अगदी टिपिकल बायका आहेत. बरोबर. आणि बहुतेक सिम्पटम्स नॉन हार्मोनल, आम्ही नॉन हार्मोनल मेथड्सनी ट्रीट करतो. आणि खूपच त्रास होत असेल तर मग काय हार्मोन्स आहेत, मग दॅट इज अ सेकंड स्टेज. आणि हॉट फ्लशेसला ट्रीट करता येतं आधी नॉन नॉर्मल काउन्सिलिंग करून. अच्छा. पहिलं काउन्सिलिंग सायकोलॉजिकली स्ट्रॉंग, बहुतेक बायका ते हे करू शकतात. पण नाही, काही जणांना अगदी नाहीच होत, मग देर आर हार्मोन्स. मग ते मग हार्मोन्स द्यायच्या वेळेला काही आपल्याला टेस्ट करून मग थोडं लक्ष देऊन द्यायला लागतात ना. अच्छा. कारण त्यावेळेला हार्मोन्स इस्ट्रोजन जेव्हा देतो तेव्हा आपण मग ब्रेस्ट कॅन्सरचा गोष्टी, म्हणजे ते हार्मोनल ट्रीटमेंट ऑफ मेनोपॉज इज अ डिफरंट टॉपिक. पण तुम्ही जर का चांगलं काउन्सिलिंग केलं, स्त्रीनी स्वतःला बिझी ठेवलं, आणि हे माझ्या आयुष्यात माझ्या चेंजेस आहेत, ते बहुतेक बायका ते सहनशक्ती परत जास्त चांगली आहे आपण म्हणतोय. बहुतेक बायका पण त्यावर लक्ष ठेवलं पाहिजे, मला सहनच करते मी असं नाही, बरोबर.
सो बहुतेक बायका ते गो थ्रू इट इन अ गुड वे असं. आता आजकाल एक नवीन फिअर अनलॉक्ड आहे, म्हणजे पीसीओएस खूप वाढलंय. आणि पीसीओएस म्हणजे नेमकं काय आणि त्याचं काय आहे, म्हणजे ट्रीटमेंट? पीसीओएस वाढलाय हे सांगणं खूप कठीण आहे, कारण ते डायग्नोज व्हायला लागलाय. हा, पहिली पहिले गोष्ट डायग्नोज होत नव्हतं मे बी, हा. पण बेसिकली वाढल्याचं कारण इट्स अन ॲब्सोल्यूट लाईफस्टाईल रिलेटेड डिसीज. अच्छा, आपण म्हणतो हायपरटेन्शन वाढलं, डायबिटीस वाढलं, बरोबर. दीज आर ऑल लाईफस्टाईल रिलेटेड डिसीज. हम्म, पॉलिसिस्टिक मोनो म्हणजे एक, पॉली म्हणजे मल्टिपल. मल्टिपल. पॉलिसिस्ट म्हणजे तुमच्या ओव्हरीज मध्ये छोटे छोटे अंडी असतील, ती पॉली असतील म्हणजे खूप अंडी आहेत. असं समजा प्रत्येक ओव्हरीत जर का 7-8 अंडी असायला पाहिजे, ती 15च्या वरती आहेत, 20च्या वरती आहेत, तर नॅचरली ते हार्मोनल इम्बॅलन्स होणार आहे. म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम मध्ये अनओव्युलेटरी सायकल्स असतात. युजली पॉलिसिस्टिक ओव्हेरियन मधल्या मुली काय म्हणतात, माझी पाळी रेग्युलर येत नाही, 1.5-2 महिने पाळी येत नाही, किंवा मला गोळी घेतल्याशिवाय पाळी येत नाही. आणि अशांमध्ये पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम असेल आणि त्यांचं मग वजन वाढायला लागतं. बरोबर. वजन वाढलं की ते परत त्याचे सिम्पटम्स वाढायला लागतात. म्हणून पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम साठी अजिबात घाबरून जायची गरज नाही. इट इज अन ॲब्सोल्यूट लाईफस्टाईल रिलेटेड कंडिशन. सिंपल गोष्टी त्याच्यामध्ये लक्षात ठेवायच्या आहेत की तुमची डॉक्टरकडे जाऊन औषधं घेणं इज झाकणं, नथिंग एल्स. माझ्याकडे कुठलीही येतात आया घेऊन येतात की बाबा माझी पाळीच रेग्युलर नसते आणि पीसीओडीला डायग्नोज झालाय. ते पीसीओडी डायग्नोज झालं की ते इंटरनेटवर जातात आणि ते इंटरनेटवर वाटेल ते लिहिलेलं आहे, त्याला काही अर्थ नाही. आणि ते घाबरूनच ती आई झोपत नाही. बरोबर. त्या मुलीला विचारायला कळत नसतं. राईट. म्हणून त्यांना पहिलं सांगायला लागतं की तिला काहीही झालेलं नाहीये, बरोबर. माझ्याकडे आलात मी तिला टेम्पररी औषधं देईन, पण तुम्हाला माझ्याकडे कमीत कमी यायचं असेल तर तिचं जंक फूड बंद करा. अच्छा. साधं सिंपल घरचं अन्न द्या. ओके. आणि सी टू इट की शी इज एक्सरसाइजिंग. आणि मी सांगतो नॉट शी, यू ऑल्सो हॅज टू एक्सरसाइज. ऑफकोर्स. कसं आहे माहिती आहे का, द फॅमिली हॅज टू एक्सरसाइज. बरोबर. आणि त्रास होतोय म्हणून एक्सरसाइज नाही, आपण अर्बन लाईफस्टाईल मध्ये राहतो, मी माझ्या शरीरासाठी अर्धा तास देतो, त्याचा जो इफेक्ट होतोय तो महत्वाचा आहे. मला डॉक्टरने सांगितलं म्हणून एक्सरसाइज करू नका, म्हणून मी मुलीला सांगायच्या ऐवजी आपण त्यांना सांगतो तुमच्या फॅमिलीने आता चालू करायला पाहिजे. करत असेल तर चांगलंच आहे. बरोबर. नाहीतर कसं आहे, आपण मोबाईल वागायचा आणि सांगायचं मोबाईल वापरू नको. बरोबर. तसं नाही, असंच होतं की बाबा आई वडिलांचं वजन कणकणीत आहे आणि तिला सांगायचं तू वजन किंवा आपण जंक फूड आणायचं. आणि हल्ली बर्थडे सेलिब्रेशन मोड मध्ये होत ना आपण, असे ऑकेजन्स एवढे होतात, सगळं बाहेरचं खाणं, सगळ्यांचं ऍक्सेस वाढलाय. आता हे कुठेतरी ह्याचा इफेक्ट हा होतोच. बरोबर. आणि मग आमच्यासारख्या डॉक्टरांचं भलं होत. म्हणून तुम्हाला काय माहितीये का, इट इज अन लाईफस्टाईल रिलेटेड, म्हणजे लाईफस्टाईल रिलेटेड डिसीज आहे. ह्याचा दुसरा चांगली गोष्ट आहे म्हणजे वी कॅन रिव्हर्ट इट ना. एक्झॅक्टली, मी तोच प्रश्न विचारणार होतो की रिव्हर्सिबल कंडिशन. ऍब्सोल्युटली. ओके. इट इज लाईक डायबिटीस. अच्छा. तुम्ही जर का तुमची लाईफस्टाईल सुधारली तर डायबिटीस तुमच्या गोळ्या जाऊ शकतात. ओके. नाही तर मग डायबिटीसच्या गोळ्या घेणं म्हणजे झाकणं आहे. हो, मला जमत नाहीये म्हणून मी ते घेतोय, मला बरोबर असं आहे ते. म्हणजे इट इज ऍब्सोल्युटली लाईक इट्स अ लाईफस्टाईल रिलेटेड डिसीज. त्याच्यासाठी घाबरून जायची काही गरज नाही. आता खूप वेळेला असं होतं की गोळी घेतल्यावरच मला पाळी येते. आता कुठली 14-15 वर्षाची मुलगी आली तर हल्ली नवीन असा व्ह्यू आहे की महिन्याच्या महिन्याला तिला पाळी यायची गरज नाहीये. अच्छा. 8 ते 9 पाळ्या आल्या तरी बस झालं. अच्छा. आम्ही असंही सांगतो काही वेळेला, 1.5 महिन्याला तू 5 दिवसाच्या गोळ्या घे. ओके. शी शुड शेड हर एंडोमेट्रियम. दॅट्स फाईन. ओके. म्हणजे आता ह्याच्यात आम्ही बघतो लग्न झालंय नाही झालंय, म्हणजे हे 28 वर्ष किंवा लग्न झालेली स्त्री आली मग तिला विचारतो प्रेग्नन्सी पाहिजे की नको. त्याच्यात जरा पण कोणी 18 अनमॅरिड स्त्री माझ्याकडे आली की मला गोळ्यांवरच पाळी येते, आम्ही तिला सांगतो तू नको घेऊस महिन्याच्या महिन्याला गोळ्या. 1.5 महिन्याने असं एक खूपच नवीन असं की दे नीड नॉट टेक दोज हार्मोन्स. त्यांचं एंडोमेट्रियल शेडिंग होणं गरजेचं आहे 1.5 महिन्याला. म्हणजे आम्ही त्यांना म्हणतो तुमच्या 7-8 पाळ्या येत असतील ना तरी ठीक आहे, बस झालं. किंवा आई मला विचारतो तिला 1.5 महिन्याला पाळी येते, 7-8 पाळ्या वर्षाला येतात, तुम्ही काही करू नका, वजनावर लक्ष ठेवा, बरोबर, आहार चांगला ठेवा, माझ्याकडे यायची गरज नाही. ओके. म्हणून खूप वेळेला कसं पाळी म्हणजे रोज गोळी घे, सेफ गोळ्या आहेत. खरं सांगायचं तर या रोज घ्यायच्या गोळ्या सेफ आहेत, पण त्याची गरज नाही येत प्रॉब्लेम. पण कशाला त्याची गरज नाही, ओव्हर काहीच नको घ्यायला. म्हणून ते तुमचं एंडोमेट्रियम शेड झालं पाहिजे इन 1.5 months. 7-8 पाळ्या वर्षाला आल्या बस झालं. परफेक्ट. आणि आता सर पीसीओएस मुळे काही प्रेग्नन्सी होण्यामध्ये पण प्रॉब्लेम येऊ शकतो, कारण अनओव्युलेटरी सायकल्स आहेत ना. अच्छा. म्हणजे काय असे पीसीओडी ज्यांची पाळी रेग्युलर येत नाही त्यांच्यात ओव्ह्युलेशन होत नाहीये. ओव्ह्युलेशन म्हणजे फर्टिलायझेशन साठी जे गरजेचं आहे ते होत, अंड वाढतं. युजली 28 ते 35 दिवसाची पाळी आहे, तर फर्टाईल पिरियड कुठला की तो मधला.
म्हणजे 13व्या 14व्या दिवशी ज्या वेळेला अंड फुटून तयार असतं त्यावेळेला जर का संबंध आले तर फर्टिलायझेशन म्हणजे त्या शुक्रजंतू आणि अंड्यांचं फर्टिलायझेशन होण्याचे चान्सेस असतात. पण हे होत नाही म्हणून पाळी त्यांची येत नाही. बरोबर. म्हणून जर का तुमची अनओव्युलेटरी सायकल असतील म्हणजे तुमचं तर फर्टिलायझेशन कसं होईल. म्हणून जर का पीसीओडी असेल आणि मग परत इथे काउन्सिलिंगचा भाग येतो की मला पीसीओडी मी डायग्नोस्ड आहे, माझं लग्न झालेलं आहे. मग त्यांना आम्ही सांगतो की प्रेग्नन्सीचा विचार करायच्या आधी भेटा. तुमच्या अनओव्युलेटरी सायकल तुम्ही किती वर्ष प्रयत्न केले तरी प्रेग्नन्सी राहणार नाही होणार आहे. म्हणून मग ती प्लॅन करा परत प्रेग्नन्सी. म्हणजे नॉट नेसेसरी तुमचं वय जास्ती असेल तरी तुमच्या पाळ्या जरी इरेग्युलर असतील तर ते प्रेग्नन्सीच्या कारण परत असंच होतं की जेव्हा पाळ्या इरेग्युलर होत्या तेव्हा आम्ही विचार केला नाही. आता इरेग्युलर आहेत पण आता लगेच प्रेग्नन्सी पाहिजे. बरोबर. म्हणजे मग काही वेळेला ट्रीटमेंट घ्यायला लागते ना. बरोबर. म्हणून पाळीशी सुद्धा निगडीत या गोष्टी फार महत्वाच्या. सो आपण जसं म्हटलं की अंड मॅच्युअर होत नाही म्हणून पीसीओएस मध्ये प्रेग्नन्सी मध्ये प्रॉब्लेम होतो, तर मग ट्रीटमेंटने आपण त्या अंड्याला मॅच्युअर करून प्रेग्नन्सीला एड करू शकतो. मग आता काही अनओव्युलेटरीज असतात मग त्यांना ट्रीटमेंट घ्यायलाच लागते. म्हणजे फिमेल इज आयडेंटिफाईड की नाही बाबा हिचं नाहीच होणार आहे, मग शी असिस्टेड रिप्रोडक्शन तिकडे येतं ना. म्हणजे म्हणजे बेसिक ट्रीटमेंट एआरटी म्हणजे असिस्टेड रिप्रोडक्शन. म्हणजे नैसर्गिकरित्या ज्या गोष्टी प्रेग्नन्सी राहण्यासाठी व्हायला पाहिजे होत्या त्या नाही होत आहेत, तर मग त्याच्यासाठी असिस्ट करा. प्रेग्नन्सी राहते नॅचरलीच, इट्स अ नॅचरल प्रोसेस. म्हणून मी प्रत्येकाला सांगतो कुठली स्त्री प्रेग्नंट होते म्हणजे काय पेशंट नसते. बरोबर. डॉक्टरकडे तुम्ही आलात पेशंट म्हणून नाही आलेला. बरोबर. तुम्ही 100 रॅन्डमली प्रेग्नन्सी आहे का, तुम्ही 95% चांगलं होतं कारण निसर्ग करत असतो. बरोबर. 5% प्रॉब्लेम येतो त्याच्यात आपण यायला नको. राईट. म्हणून हे बेसिक करायला पाहिजे, गोष्टी करायला पाहिजे. राईट. सुपर. सो सर आता तरी भरपूर लोकांना माहिती झालंय सॅनिटरी पॅड बद्दल आणि याच्याबद्दल, पण आता सॅनिटरी पॅड्स पण हार्मफुल आहेत असं आता आपल्याला नवीन समजायला लागलेलं आहे. सो त्याचे काय वेगळे उपाय आहेत आणि ते किती सेफ आहेत? सॅनिटरी पॅड्स हार्मफुल नाही आहेत, इको फ्रेंडली नाही आहेत असं म्हणायला पाहिजे. अच्छा. दे आर हार्मफुल टू द नेचर. बरोबर. कारण केवढा मोठा वेस्ट निर्माण होतो ना. बरोबर. म्हणून मग कप्स आलेले आहेत. अच्छा. आणि कप्स आर इको फ्रेंडली कारण देर आर कप्स. जर का बघा सॅनिटरी पॅड्स हे वापरलेच पाहिजेत. म्हणजे आता हल्ली शहरामध्ये नाहीये, लोक बायका कापड वगैरे वापरायचे. ते तर म्हणजे इट इज व्हेरी अनहायजेनिक. बरोबर. सॅनिटरी पॅड्स हे वापरलेच पाहिजेत, पण दे आर नॉट गुड टू द नेचर कारण एवढा वेस्ट त्याचा तयार होतो आणि दे आर अल्टिमेटली त्याचा वेस्ट डिस्पोजल पासून सगळ्या गोष्टी आल्या. बरोबर. पण आता जे कप्स आलेले आहेत ते जर का कोणी व्यवस्थित शिकून घेतलं तर दे आर इक्वली गुड आणि इको फ्रेंडली आणि कम्फर्टेबल. ओके. म्हणजे नक्कीच याच्या बाबतीतलं प्रबोधन हे झालं पाहिजे बायकांचं. राईट. आणि आता काही जणांना नाही आवडत ते, इट्स अन इंडिव्हिज्युअल चॉईस. पण कप्स आर सेफ एवढं नक्की. कप्स आणि आता टॅम्पॉन्स पण काहीतरी टॅम्पॉन्स आहेत ना. टॅम्पॉन्स परत ते वेस्ट आले ना, पण ते पण परत फेकायचेच आहेत. राईट. सो लेट्स थिंक अबाउट नेचर ऑल्सो. राईट. आणि त्यांना म्हणजे जर का कप्स आर दे आर कम्फर्टेबल, दे ऑलवेज बेटर दॅट दे यूज मेन्स्ट्रुअल कप्स. ग्रेट. सो आता आपण जर इन्फर्टिलिटी बद्दल बोलतो, सो इन्फर्टिलिटीसाठी लाईफस्टाईल हा तर एक मेजर कारण आहेच, पण काय कंडिशन्स मध्ये इन्फर्टिलिटीचा चान्स जास्ती असतो? कसं आहे माहिती आहे का, इन्फर्टिलिटी म्हणजे काय, आम्ही कोणाला पहिली ट्रीटमेंट द्यायची गरज आहे का हे पहिलं आम्ही आयडेंटिफाय करतो. मी तुम्हाला म्हटलं ना की कुठलंही कपल एकत्र राहत आहे आणि त्यांचे कुठलाही कॉन्ट्रासेप्शन न वापरता, रेग्युलर स्त्रीची पाळी आहे 28 ते 35 दिवसाला, पॅरामीटर्स पुरुषाचे नॉर्मल आहेत, सिमेन अनालिसिस, स्पर्म काउंटचे, अशा कपलचे विदाऊट कॉन्ट्रासेप्शन संबंध येत आहेत. ते वर्ष 1.25 वर्षामध्ये बहुतेक लोकांचे दिवस राहतात. 1.25 वर्षामध्ये ते राहतात. म्हणजे 1.25 वर्ष लागेल असं नाही, 2 महिन्यात राहतील का 6 महिन्यात राहतील. बरोबर. ह्या प्रत्येकातली गोष्ट महत्वाची आहे कारण रेग्युलर पाळी म्हणजे बहुतेक ओव्ह्युलेशन होत आहे. बरोबर. शुक्रजंतू नॉर्मल आहे. बरोबर. हेही महत्वाचं आहे. आणि वेळ दिला गेलाय. मी म्हटलं ना 2 प्रेग्नन्सी पाहिजे आणि लगेचच राहायला पाहिजे, ते झेप्टो नाहीये. आमच्याकडे कसे येतात, घरच्या लग्नाला 2 वर्ष झाली आहेत, आता घरचे मागे लागलेत. मग आम्ही विचारतो तुमचे प्रयत्न चालू आहेत का? नाही, आमचे 2 वर्ष आमचं प्लॅनिंग होतं, आता लगेच पाहिजेत, घरचे मागले ट्रीटमेंट चालू करा. आम्ही सांगतो अरे तुम्ही 2 वर्षात प्रयत्न कुठे झालेत तुमचे? तुम्ही प्रयत्न करून, आता ह्याच्यात हिस्ट्री फार महत्वाची आहे. हल्ली आम्ही बघतो की सेक्शुअल इंटरकोर्सलाच प्रॉब्लेम आहे लोकांना. अच्छा. वेळच मिळत नाही. हो. सकाळी मुंबईला जातो, रात्री येतो, आम्ही थकलेलो असतो. बरोबर आहे.
म्हणजे इट्स अन ऍक्ट ना, राईट which we राईट should राईट enjoy. ऑफकोर्स ऑफकोर्स. म्हणून जर का आणि- सेक्शुअल हिस्ट्री विचारली तर आमचं महिन्यातून एकदा होतं, मग कशी प्रेग्नन्सी राहील. दुसरं सेक्शुअल इंटरकोर्सला इरेक्टाईल डिस्फंक्शन, लाईफस्टाईल रिलेटेड, म्हणजे बाबा अच्छा. इरेक्शन होत नाही कारण सिगरेट स्मोकिंग, अल्कोहोल, Oh. रात्रीचे जागरण, नाईट ड्युटीज, राईट. आणि स्त्रियांमध्ये इंटरकोर्सला जरा दुखत असेल वगैरे अशा हम्म. गोष्टी. हम्म. पण ह्या ओपन अप झाल्या पाहिजेत लोक. बरोबर. आता कसं आमचा प्रयत्न, आम्हाला प्रेग्नन्सी पाहिजे पण प्रयत्नच होत नाहीये, तर कसं होईल? म्हणून पहिलं हे आयडेंटिफाय करणं खूप गरजेचं आहे. बरोबर. आणि मग एज ग्रुप रिलेटेड ह्याच्या ट्रीटमेंट्स आहेत. ओके. म्हणजे पहिलं आम्ही बघतो बाबा गरज आहे का ट्रीटमेंटची, बरोबर. सगळं त्याला ऑप्टिमल आहे तर मग ऑप्टिमल आहे ते गरज नाही, थोडा वेळ द्या. बरोबर. पण आता कोणी 38 एजची स्त्री आली तर तिला थोडं अग्रेसिव्ह राहायला लागेल. हा, कारण म्हणून की- परत 30च्या आत कोण आहे, 30 ते 35 कोण आहे, 35 ते 40 कोण आहे. मी परत म्हटलं ना, बायोलॉजिकल हम्म. एजिंग इथे येतच. ते मग important. त्यावेळेला किती वेळ द्यायचा आहे या कपलला हम्म. हे आम्ही पहिला आयडेंटिफाय करतो. हम्म. मग ओव्युलेटरी सायकल्स आहेत की नाही, म्हणजे पाळी रेग्युलर येते की नाही, आणि सिमेन काउंट वगैरे कसा आहे, या बेसिक टेस्ट करून मग आपण पहिलं ठरवतो की बाबा ट्रीटमेंटची गरज आहे की नाही. हम्म. आणि हम्म. गरज असेल तर मग त्या IVF ही थर्ड स्टेज झाली. बरोबर. या ट्रीटमेंट अतिशय बेसिक पासून चालू करतो. पहिलं कप्पाला सांगायला लागतं की याच्यात पेशन्स सगळे नॉर्मल आहे, हम्म. ह्या गोळी घे आणि तुला दिवस राहिले, असं कधीच होत नाही. होत नाही. हा काय नैसर्गिक प्रक्रिया आहे. कुठल्याही बरोबर. डॉक्टरमुळे औषधामुळे ट्रीटमेंटनी दिवस राहत नाहीत. बरोबर. आम्ही असिस्ट करतोय निसर्गाला. राईट राईट राईट. द नेम इट सेल्फ सेज, ART म्हणजे काय, असिस्टेड रिप्रोडक्शन. सप्लिमेंट करतो. सप्लिमेंट, वी आर हेल्पिंग. आम्हाला विज्ञानाने शिकवलंय की बाबा प्रेग्नन्सी राहते म्हणजे काय होतं, हम्म. हम्म. ते घडवायचा आपण प्रयत्न करतोय. बरोबर. म्हणून पहिलं वेळ काढून या. लगेच प्रेग्नन्सी राहणार नाही, 6-8 महिने, वर्षभर लागू शकतं. हम्म. हे पहिलं पेशंटला सांगणं फार गरजेचं आहे. हम्म. नाहीतर फायलीवर फायली वाढत जातात बरोबर. आणि जेवढी होतं तेव्हाच होतं. डॉक्टर कंटाळलो आणि सगळं सोडून दिलं आणि प्रेग्नन्सी राहिली, बरोबर. कारण स्ट्रेसच गेला. त्या बरोबर. एवढा इन्फर्टिलिटीचा स्ट्रेस असतो ना, त्याच्यामुळे होतच नाही. इट इज व्हेरी इझी फॉर मी टू टेल. त्या आता सेक्शन होतं कसं, त्या Exactly. ट्रीटमेंटमध्ये सांगतो आम्ही आता दिवस महत्वाचे आहेत, तुम्ही या दिवशी उद्यापासून करा. हा. ते 90% लोकांना जमत नाही. नाही, बरोबर आहे. इट इज नॉट इझी ना, इट इज मेकॅनिकल क्रिया नाहीये ना, इट इज नॉट पॉसिबल. इट इज माइंड, इमोशनल क्रिया. इमोशनल आहे ते. एक्झॅक्टली. म्हणून त्यांना पहिलं शांत करणं, त्यांना Right. समजावून सांगणं की वेळ आहे तुमच्याकडे. आता 40 वर्षाची स्त्री आली, तिला काउन्सिल करायला लागतं, बाबा तुम्ही, बरोबर. आपण जास्ती वेळ नाही देऊ शकणार. बरोबर. पण एस्पेशली जे कोण यंग कपल आहेत, जे अगदी Right. उतावळे झालेले असतात प्रेग्नन्सीसाठी, राईट त्यांना सांगणं की बाबा सगळं होईल, थोडा वेळ द्या. राईट आणि मग त्या स्टेप बाय स्टेप ट्रीटमेंट्स देऊन मग आपल्याला थर्ड स्टेज इज IVF. राईट. म्हणजे एकदम हल्ली कसं IVF सेंटर्स तुम्ही बघा, अल्टरनेट गल्लीत IVF सेंटर झालेले आहेत. त्याची रिक्वायरमेंट तेवढी झालेली आहे खूप कारणांमुळे. बरोबर. पण ती झाली आहेत म्हणून काय लोकांनी जाऊन IVF करायला पाहिजे असं माझ्याकडे असं कपाल आलं होतं एक हा. 24 वर्षाचं की आम्हाला वेळच नाहीये, आमच्या घरचे मागे लागलेत, आम्हाला तुम्ही IVF IVF करा, करा, मोकळे व्हा. आम्हाला वेळ नाही, आम्हाला हे नाही. आता IVF करा, IVF चा सक्सेस रेटच 50% आहे. अच्छा. IVF करा हो, म्हणजे हो. तुम्ही IVF करून लगेच प्रेग्नन्सी राहते असं नाही. असं नाही, जादू नाही. जादू नाही, हा. इट्स अन सायंटिफिक प्रोसेस. म्हणून हे काउन्सिलिंग की तुम्हाला कसली गरज आहे की नाही आणि याला किती वेळ लागू शकतो, या गोष्टी सगळीकडे परत काउन्सिलिंगवरच येतं. इट्स टॉकिंग विथ द डॉक्टर, राईट. टेकिंग प्रॉपर ॲडवाइस. आता आपण IVF बद्दल बोलतोय. सो IVF प्रक्रियेतून जाताना कपलला काय काय मेंटल स्ट्रेस फेस करायला लागतो? मेंटल आणि फायनान्शियल. फायनान्शियल तर आहेच. राईट कारण तो Right. एवढा असतो, राईट. आता त्याच्यामुळे पण mental त्याच्यामुळे stress. सुद्धा परत मेंटल स्ट्रेस, आणि बरोबर. परत गॅरंटी नाही आहे. बरोबर आहे. म्हणून तर ती लास्ट म्हणायला पाहिजे ना. बरोबर आहे. आपण बरोबर असं नाही करत 10वीत बसलो नाही जमलं, 9वीत बसलो नाही जमलं, असं नाही होत. मी नेहमी बरोबर. पेशंटला सांगतो आपल्याला खालपासून वरती जायचं. जायचं आहे. बरोबर. सो आता काही पेशंट असे असतात त्यांना बेसिक मध्ये जाऊनच चालत नाही, पण हम्म. असे कमी पर्सेंटेज आहेत. बहुतेक बरोबर. लोकांनी बेसिक मधून जायला पाहिजे. बरोबर. आणि तिथे बेसिकली लकीली हल्ली इंजेक्शन्स वगैरे एवढी चांगली आलेली आहेत. हम्म. पहिलं मी सांगतो की दैनंदिन जीवनात IVF ची ट्रीटमेंट घ्या. हम्म. म्हणजे तुम्ही ऑफिस वगैरे अजिबात बुडवू नका. मी घरी थांबते, हम्म. मी आराम करते, आणि अजून गोंधळ वाढतो. हम्म. एमटी माइज कारण की तुम्ही अजून जास्ती तोच विचार करताय. करत बरोबर. तेच विचार. बरोबर. म्हणून ऑफिस बुडवायचं नाही, काहीही नाही. सिंपल दैनंदिन जीवनामध्ये तुमचं IVF ट्रीटमेंट झाली पाहिजे. राईट राईट. सुट्टी वगैरे काही घ्यायची नसते. आम्ही सांगतो घेऊ नका. बरोबर. इव्हन आम्ही ट्रान्सफर केल्यावर सुद्धा सांगतो 2 दिवस आराम करून कामाला लागा. बरोबर. म्हणजे काय मॅरेथॉन धावायला जा असं नाही. हा, हे हा. तुमचं नाही, पण दैनंदिन रेग्युलर जीवन रुटीन काम हे करा. बंदच करू नका. बरोबर. कारण तुम्ही जेवढा स्ट्रेस घ्याल तेवढं होणार नाही. हम्म. हे सारखं सारखं सांगत राहणार, तो एक सबकॉन्शियस माइंडवर स्ट्रेस असतोच ना. राईट. हो हो. आणि परत असं नाही, ही गॅरंटी नाही 100%. ते परीक्षेला बसल्यावर काय अगदी म्हणजे पास होतोय की नाही होतोय हे बस नेहमी ती anxiety राहते. काउन्सिलिंग करून कपलला सांगणं की तुम्ही दैनंदिन, हल्ली इंजेक्शनची क्वालिटी खूप चांगली आलेली आहे.
अच्छा. हल्ली स्टोअर करता येतं. पूर्वी 3-3, 4-4 IVF करायला लागला. आधी एकदाच आम्ही मॅक्झिमम अंडी काढून मग ती स्टोअर Store करून करू शकतो. राईट म्हणून विज्ञानाच्या प्रगतीने खूप गोष्टी सोयीस्कर झालेल्या आहेत, त्याच्यात दुमतच नाही. राईट. तरी सुद्धा IVF ला लगेच जा असं कोणी सांगणार असं नाही. नाही. तुम्ही बरोबर. साध्या सिंपल गोष्टी, किती असे एक्झाम्पल्स आहेत. असं म्हणजे कोविडमध्ये आमचे किती पेशंट कन्फ्युज झाले जे IVF ला IVF करूया म्हणून करूयात म्हणत होते, कारण त्यांना एवढा वेळ मिळाला मिळाला. आणि स्ट्रेसच बरोबर. गेला. बरोबर. किंवा पहिला IVF झालेला आहे आणि 3 वर्षात नॅचरल प्रेग्नन्सी राहिली. राईट. असे किती Right. पेशंट असतात की डॉक्टर Right. एवढं सगळं केलं, कंटाळलो आम्ही, 2 IVF फेल झाले, मी काही केलं नाही, हा. आम्ही म्हटलं बघू 2 वर्ष आणि ते कन्सिव्ह. राईट. म्हणजे अशा सुद्धा केसेस असतात, बरोबर. कारण त्यांचा तो स्ट्रेस कोशंटच जातो. हा, म्हणजे प्रेग्नन्सी इज कॉम्बिनेशन ऑफ युअर इमोशन्स अँड युअर फिजिकल, ऍब्सोल्युटली. आणि ते Right. झालं कीच ते होणार ते आहे. होणार आहे, नाही तर नाही होणार. आता काही सिलेक्टेड केसेस असतात की बाबा स्पर्म काउंटच दिलाय, म्हणजे तर मग- अजून स्पर्म आहे तर शक्यच नाही आहे, किंवा बरोबर. अंडीच नसतील तर शक्यच बरोबर. नाही, ट्यूब्सच ब्लॉक आहेत. बरोबर. पण या कमी केसेस आहेत. बहुतेक केसेसनी पेशन्स ठेवला तर नक्कीच गोष्टी होतात. ग्रेट. आणि अशा केसेसना पण ट्रीटमेंट ऑप्शन्स आहेत, कशा? म्हणजे ज्यांच्या सिमेन काउंटच नाहीये किंवा ज्यांचे आझूस्पर्मा tubes असेल तर मग देर आर टेस्ट, देर आर सर्टन ट्रीटमेंट्स अवेलेबल. खूप वेळेला, काही वेळेला अशा लोकांना मग डोनर. हल्ली ART लॉ आलेला आहे ना, अच्छा. म्हणजे देर इज अ प्रॉपर लॉ, हा. रेकॉग्नाइज क्लिनिक असतात ओके. आणि मग डोनर एक्स किंवा डोनर सिमेन सॅम्पल्स मिळतात. ओके. म्हणून सरकारने आता ते ऍब्सोल्युटली रेग्युलेट केलेलं आहे, स्ट्रीमलाईन केलं. स्ट्रीमलाईन केलं आहे, रेग्युलेट केलेलं आहे आणि ते पेशंटच्या हिताचंच आहे. बरोबर. कारण त्याच्यामध्ये खूप बरोबर. रेग्युलेशन्स आले म्हटल्यावर इट इज पेशंटच्या हिताचे लॉज आहेत. सरोगसीच्या बाबतीत खूप हे आलेलं आहे. स्ट्रिक्ट लॉ. हा, देर आर व्हेरी स्ट्रिक्ट लॉज. म्हणजे दुर्दैवाने सरोगसी कॅपिटल हो, झालं हो, होतं हो, इंडिया, हो. विच वॉज नॉट राईट. राईट. एक्सप्लॉयटेशन Business झाला होता. बिझनेस झाला तो. राईट. आता जेन्युइन ज्यांना पाहिजे त्या कपल, आता अशा वेळेला जेन्युइन जायला त्यांनाही आता मिळत नाही, मिळत असं नाही एक तो. विवाह आहे. बरोबर. पण एक्स्ट्रीम झालं की तसं होतच. होणारच. आणि लोकांना माहिती पाहिजे की अडॉप्शन इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. राईट. आणि त्याच्यासाठी कारा नावाची एक सरकारने तेही स्ट्रीमलाईन केलेलं आहे. यू जस्ट हॅव टू गो ऑनलाईन, रजिस्टर युअरसेल्फ, देयर इज अ प्रॉपर चॅनल यू शुड गो. म्हणजे माहिती पाहिजे Right. लोकांना हो, हो. की अडॉप्शन हे फार महत्वाची गोष्ट आहे. ते कसं होतं हे याचा विचारच झाला नाही, आम्हाला कळलंच नाही, माहितीच नाही. तो आम्ही, आणि मग ते 45 वय झाल्यावर मिळत नाही, असं आहे. बरोबर आहे. म्हणून आम्ही पहिल्यांदा ऑप्शन्स देताना अडॉप्शन ही ऑप्शन देतो, राईट. राईट. माहिती देतो त्याची. शेवटी चॉईस पर्सनल. पर्सनल चॉईस. बरोबर. बरोबर. सो आता आपण एवढं सगळं इन्फर्टिलिटी बद्दल बोललो, पण समजा नॉर्मल म्हणजे एक प्रेग्नंट राहिलेली आहे बाई आणि तिचा आता डिलिव्हरीचा वेळ आलेली आहे. आजकाल खूप लोक म्हणतात की आता सगळीकडे डॉक्टर सी सेक्शनच करायला सांगतात, तर ह्याच्यात किती तथ्य आहे आणि ह्याच्याबद्दल काय सांगता? सिझेरियन सेक्शनचं प्रमाण वाढलंय तर म्हणतात ते सत्य आहे. हम्म. म्हणजे पूर्वी जर का तुम्ही बघितलं तर पूर्वी पायोंची नॉर्मल डिलिव्हरी व्हायची. म्हणजे हो. आमचं आता जवळजवळ 75 वर्ष जुनं हॉस्पिटल आहे. माझ्याकडे ज्या आया घेऊन येतात की माझी इथे पायाळू झालेली आहे हा. आणि माझ्या सुनेचं किंवा मुलीचं पायाळू आहे, तुम्ही नॉर्मल करा. हा. म्हणजे इट्स अ व्हेरी डिफिकल्ट, कारण ती म्हणते तुमच्याकडे झाली आहे. हो, हो. पण झालाय कसं, देर आर सो मेनी सोशल चेंजेस ना. आता प्रत्येक प्रेग्नन्सी ही हाय रिस्क प्रेग्नन्सी झाली आहे. अच्छा. म्हणजे कसं होतं, तिचं 35 वय आहे. पूर्वी कसं मी म्हटलं ना 30 पर्यंत लवकर 3-4 यायचे. मुलं होऊन जायची. हा. आता 35 किंवा 40 वयोगटामध्ये ज्या वेळेला कुठल्या स्त्रीला प्रेग्नन्सी, ती तशी नॅचरल प्रेग्नन्सी नाहीये. हम्म. म्हणून सिझरियन सेक्शनचं प्रमाण वाढलंय का, तर इट्स अ फॅक्ट. पण हे जे लोकांना वाटतं की बाबा डॉक्टरच सिझर Business साठी वाढलं तर असं नाही. असं नाहीये. म्हणजे बहुतेक वेळेला असं नाही होत. राईट. दुसरी रिस्कच घेत नाही ना कोणी. हे बघा काय माहितीये का, डॉक्टर आणि पेशंट मधला जो विश्वासाचा जो संबंध आहे हा. ना, तो फार महत्वाचा आहे इथे. राईट. आणि इथे दोघांची जबाबदारी आहे, डॉक्टरची सुद्धा आणि पेशंटची सुद्धा. आणि तो थोडा कमी पण झालाय. झालाय ना, अनफॉर्च्युनेटली कमी झालाय. आणि मी बरोबर. नेहमी पेशंटला सांगतो, माझ्यावर विश्वास ठेव, अंधविश्वास ठेवू नका. मला बरोबर. 100 प्रश्न विचारा. राईट. यू हॅव द फुल राईट टू अंडरस्टँड व्हॉट वी आर डुईंग अँड व्हाय. तुमचं समाधान होईपर्यंत विचार. तुम्ही विचारलंच पाहिजे ना, बरोबर. तुम्हाला कळलंच पाहिजे. बरोबर. पूर्वी कसं काय बोलायचीच गरज नव्हती 40 वर्षापूर्वी. बरोबर. पेशंटचा अंधविश्वास होता, तेही डॉक्टर चुकीचं म्हणतील होतं. ते बरोबर. ते चुकीचं आहे. म्हणजे मी सांगतो, मला कधीतरी Right. अजून सब पेशंट येतात, डॉक्टर तुम्ही सांगता ना, मी त्यांना सांगतो अजिबात तसं करू नका. हम्म. मी का सांगतोय मला विचार, समजून घ्या. माझ्यावर श्रद्धा ठेवा, त्याशिवाय होणार नाही. अंधश्रद्धा ठेवू नका. बरोबर. बरोबर. म्हणून हे जे कम्युनिकेशन डॉक्टरचं पेशंटचं जर का चांगलं असेल तर पेशंटला समजतं. बरोबर. पेशंटनी समजून घेऊन आणि डॉक्टरने समजून घेऊन की हम्म. का पेशंटला आज असं वाटायला लागलंय, सिझर वाढतायत, हा एक प्रश्न आहे ना. हम्म. म्हणजे कुठेतरी एक कम्युनिकेशन कमी पडत आहे म्हणा. हम्म. हम्म. आणि मग असं वाटतं फायनान्शियल्स त्याच्यात इन्व्हॉल्ड आहेत. हा. आता
एवढ्या मोठ्या समाजामध्ये काही रॉटन एग्ज असतात तसे असतातच, बरोबर, राईट. बहुतेक लोक घेत नाहीत, कारण मी म्हणलं ना कम्युनिकेशन रिस्कच घेत नाही कोणी, कारण जरा जरी प्रॉब्लेम झाला, हो, कारण हे बघा काय माहितीये का, डॉक्टरांवर हल्ले वगैरे हल्ले पण आता तर म्हणजे तुम्हाला खरं सांगू का, तुम्हाला मी म्हणतो पहिलं कम्युनिकेशन चांगलं ठेवा, तरी वी आर नॉट गॉड्स ना, राईट राईट, कॉम्प्लिकेशन होणारच नाही असं कोणी सांगूच नाही, असं होऊच शकत नाही. बरोबर, डॉक्टर व्यवस्थित काळजी घेतोय ना, यू हॅव फुल राईट टू आस्क अस क्वेश्चन, काळजी घेतोय ना, त्यांनी बघितलाय ना, आणि तरी सुद्धा काय झालं तर हे समजूतीचा भाग आहे मग, बरोबर, आणि हे कोणी समजूनच घ्यायला तयार नाहीत, मग मोर्चे येतात, फोडाफोडी होते अनफॉर्च्युनेटली, बरोबर, तर म्हणून कोणी रिस्क घेत नाही, असं होतं ते, म्हणजे कसं होतं ते, इट्स अ डबल सायकल आहे ती. आता ह्याच्यामध्ये दोघांचंही नुकसान होत आहे. बरोबर आहे, बरोबर. पाश्चात्य देशांमध्ये परिस्थिती फार वाईट आहे, तिथे सगळं इन्शुरन्सच डिक्टेट करतं, डॉक्टरशी भेटता येत नाही, बोलताही येत नाही, बरोबर, तिथे सगळं इन्शुरन्स, पहिलं गेलात की तुम्ही लिटिगंटच आहात, असंच आम्ही 1000 गोष्टी तिथे लिहायला लागतात, राईट. ते कोणासाठीच चांगलं नाहीये, त्या प्रॅक्टिसलाही मजा नाही. अजून आपल्याकडे तसं नाहीये, आता खूप मोठ्या प्रमाणे इन्शुरन्स कॉर्पोरेटायझेशन होत आहे, राईट, पण शेवटी तिथेच पावलावर पाऊल ठेवायला लागलं असं म्हणू शकतो. अगदी अनफॉर्च्युनेट गोष्ट आहे ती. आता कारण मेडिकल केअर महागे झालेली आहे, म्हणजे इन्शुरन्स असावा का, असला पाहिजे इन्शुरन्स, असं कसं नाही म्हणून चालेल, पण डॉक्टर पेशंट मधला जो संवाद आहे तो सर्वात महत्वाचा आहे. कारण आता वी आर नॉट मेकॅनिकल नाहीये ना, आपण एका मेकॅनिक कडे गेलो आणि त्यांनी एक स्क्रू ढिला राहिला, तुझी गाडी मध्ये बंद पडली, तू ते शिव्या घाल त्याला, बाकी काय बोलणार नाही, ते म्हणजे तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. डॉक्टरांची इथे जबाबदारी वाढते, संवादाची जबाबदारी वाढते, आणि पेशंटनी ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. इट्स अ दोघांचं ते कम्युनिकेशन, आणि हे फार महत्वाचं आहे. ह्याच्यावरच कसं म्हणतात ना डॉक्टर, तुमच्याकडे म्हणजे माझ्या वडिलांकडे त्यावेळेला फॅमिली फिजिशियनची केवढी मोठी, तुमच्याकडे आल्यावर बरं वाटतं, एक्झॅक्टली, मला काही देऊ नका, मला फक्त माझी नाडी बघा, एक्झॅक्टली. आता केवढा मोठा गोष्ट आहे, कारण 80% डिसीज असेच क्युअर व्हायचे, बरोबर बरोबर, इन्व्हेस्टिगेशन सुद्धा नव्हते, पण तिथे परत कम्युनिकेशन होतं, डॉक्टर माझ्याशी बोलतोय मला, म्हणून ह्या फार महत्वाच्या गोष्टी. आता तुम्ही म्हणलात फॅमिली फिजिशियन, त्याच्यावर मला पण आता जाणवलं की आता फॅमिली फिजिशियन हा प्रकार एक्सटिंक्ट व्हायला लागला, आणि आता डॉक्टर पेशंट मध्ये व्यवहार हाच फक्त राहिलेला आहे, प्रोफेशनल हे झालेलं इंटरॅक्शन. हो, आणि ते दोघांनाही चांगलं नाही. एक्झॅक्टली, कसं आहे म्हणजे पूर्वी मला आठवत आहे की लोक मुलीचं लग्न ठरवायचं आहे तरी डॉक्टरकडे जायचे, आम्हाला प्रॉपर्टी घ्यायची, म्हणजे he was looked at as a respected fellow, की जो आपल्यावर रोल मॉडेल म्हणतात, आणि तशा डॉक्टरांनी तसा विश्वास संपादनही केला होता. बरोबर बरोबर, आणि ते चांगलं होतं ना, डॉक्टरांनाही चांगलं होतं. बरोबर, पण आता काळ बदलला, समाज बदलला, तसे डॉक्टर बदलले असं म्हणायला. सो आजची चर्चा खूपच छान झाली डॉक्टर साहेब, आणि खूपच नवीन गोष्टी समजल्या, आणि मी पण डॉक्टर असल्यामुळे खूप गोष्टींना रिलेट पण करू शकतो. आणि थँक्यू सो मच, थँक्यू तुमचे आम्हाला विचार सांगितल्याबद्दल, आणि बेसिक काही गोष्टी ज्या प्रत्येक महिलेला फॉलो करायला पाहिजे ह्या पण तुम्हाला या पॉडकास्टमधून नक्कीच कळणार आहेत. आणि हा पॉडकास्ट मॅक्सिमम तुमच्या आई बहिणींबरोबर शेअर करा, सो दॅट त्यांना पण समजेल की त्यांचं आरोग्य तुमच्या सगळ्यांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. ते जर हेल्दी असतील तर परिवार सगळा हेल्दी राहणार आहे. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. आपण अशा अजून नवीन चर्चा घेऊन येतच राहणार.